ही याच्यासाठी या वर्षीच 9 जानेवारी 2025 रोजी NPOP मानकामध्ये 8वी आवृत्तीमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. काही विशिष्ट बदल करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जसं वापरणारे येणारी इनपुट्स, जसं आता सरांनी आपला खूप जोर चालू आहे गोकृपा अमृतवर, पण गोकृपा अमृत असं व्हेरीफाईड नाही केलेलं. फक्त त्याचं रेसिड्युअल चार्जेस जर का असेल, काही रेसिड्युअल असेल तर मग ते प्रॉब्लेममध्ये जाईल. पण रेसिड्युअल येत नसेल तर त्याच्यामध्ये NPOPला काही प्रॉब्लेम नाही तुमच्या मानकांना तुम्ही वापरलं वगैरे तर. असंच बरंचसं काही इनपुटची जी लिस्ट आहे ती औषधी वापरण्याची वेळी बदल करण्यात आलेला वगैरे आहे त्याच्यामध्ये. विशेष नाही पण रेसिड्युअल, पण ते रिकमेंडेशन नाही आलेले. अलाउड किंवा नॉट, त्याच्यामध्ये 4 कॅटेगरी आले. कृषी विद्यापीठाने आणि बनसी कोपेठाने अग्रीमेंट केला आहे. त्याचे ज्या दिवशी रिझल्ट येते रिकमेंडेशन येऊन जातील. NPOP बघू ना किंवा बदल होईल NPOP मध्ये. तर हे NPOP तुम्हाला म्हणजे भारतामध्ये पण चालतं आणि भारताच्या बाहेरही चालतं. आता हे शेतकरीसाठी झालं, शेतमाल प्रक्रियेसाठी. त्याचबरोबर जर का तुम्ही प्रक्रिया उद्योग करत असाल, समजा जसं हळद आहे, आता खूप जण हळद घेत आहेत तुमच्यापैकी पिकं वगैरे करत. हळदीचं काय करतात, पावडर तयार करतात. मग मी हळदीचा शेतकरी मी स्वतः पावडर काढून विकलं तर चालेल का? नाही चालणार. तुम्हाला मग त्याच्यामध्ये प्रक्रिया उद्योगाचं प्रमाणीकरण करून घ्यावं लागेल आणि किती कच्ची हळद वापरली आणि किती पावडर केली त्याचा लेखाजोखा तुम्हाला ठेवावा लागणार. असं प्रक्रिया उद्योगाचं पण प्रमाणीकरण तुम्हाला करावं लागणार. आणि हे एक्सपोर्ट करायचं असेल तर NPOP प्रमाणीकरण हे कंपल्सरी केलेले. पण त्याच्यामध्ये अजून एक सूट सरकारतर्फे देण्यात आली. जर का तुम्हाला भारतातल्या भारतातच माल तुमचा विकायचा आहे, कोणत्या एक्सपोर्टरला असो किंवा कोणत्या प्रक्रिया उद्योगाला विकायचा असो वगैरे, तर त्याच्यासाठी PGS नावाचं एक स्टँडर्ड पण आहे, जे की 2005 पासून भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाधीन चालतं. एक्सपोर्टला जे चालतं ते भारताच्या वाणिज्य मंत्रालय ॲपेडा माध्यमातून चालतं. कृषी मंत्रालयाच्या अजून जे चालतं ते म्हणजे PGS प्रमाणीकरण. आता PGS मध्ये पण 2 प्रमाणीकरणामध्ये स्टँडर्ड आलेले आहे. त्याच्यामध्ये जर का कोणी नैसर्गिक शेती करत असेल, आता खूप जण म्हटले सुभाष पाळेकरची मी नैसर्गिक शेती करतो, किंवा कोणी म्हणतं मी रेसिड्यू फ्री शेती करतो. असे जे शेतकरी बाकीचे जे शेती आहेत होमा वगैरे, जे नैसर्गिकरित्या बनलेले आहेत, ज्याच्यामध्ये कोणताही बाहेरचा घटक हा वापरला जात नाही, तर त्या नैसर्गिक शेतीचं पण प्रमाणीकरण केलं जाऊ शकतं आणि त्याला PGS नॅचरल म्हणून सर्टिफाय करता येतं. त्याचबरोबर मात्र जर का तुम्ही वेस्ट डिकंपोजर वापरत असाल, तुम्ही ट्रायकोडर्मा, ॲझिटोबॅक्टर, PSB वगैरे असे बाहेरचे इनपुट वापरत असाल, मात्र जे की प्रमाणीकरणामध्ये मान्य आहे अशी इनपुट वापरत असाल, तर तुम्हाला PGS ऑर्गॅनिक प्रमाणीकरण हे करता येऊ शकतं. आता एक साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्रमाणीकरणाची प्रक्रिया काय. प्रमाणीकरणाची प्रक्रिया खूप सोपी आहे. प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आवेदन करायचं आहे तुमच्या FPCला किंवा तुमच्या जी प्रमाणीकरण यंत्रणा आहे त्याला तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. अर्जाचा फॉर्मॅट वगैरे मी काय सरांना पाठवले, निवृत्ती सरांना पाठवलेला ते देतील. आवेदनाच्या सोबत तुम्हाला काही कागदपत्र लागतात. त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, आत्ताचा 7/12 होल्डिंग आणि तुमचा एक पासपोर्ट साईज फोटो. ह्या 6 गोष्टी त्या आवेदनासोबत तुमच्या लागतात. ह्या गोष्टी तुम्ही जर का जमा केल्या तर तुम्हाला प्रमाणीकरणासाठी आम्ही रजिस्टर करून घेत असतो आणि त्या रजिस्टर केल्याच्या नंतर मग तुमच्या तपासण्या होतात. तपासण्या ह्या 2 प्रकारच्या असतात. एक PGS मध्ये जर का म्हटलं तर गट तपासणी होत असते. गटाची तपासणी एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, चौथा पाचव्याला आणि पाचवा पहिल्याला, असं कमीत कमी 5 शेतकरीचा गट असला पाहिजे. PGS मध्ये, NPOP मध्ये 25च्या वरती पाहिजे. आणि इंडिव्हिज्युअल पण करता येतं का तुम्हाला? हो, बिना गटाचं पण तुम्हाला इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन करता येतं दोन्ही स्टँडर्ड मध्ये. मात्र PGS मध्ये तुम्ही मालिक असता की आम्ही हे सेंद्रिय करायला लागलो, आम्हाला सर्टिफाय करून द्या. PGS मध्ये शेतकऱ्यांना हक्क जास्त दिलेले. मात्र NPOP मध्ये काय असतं की NPOP हे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन सर्व्हिस असते. कोणतरी जो सर्टिफिकेशन एजन्सीला तुम्ही जो आवेदन तयार करता त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा माणूस येत असतो आणि तो तपासून निर्णय घेत असतो की तुम्हाला प्रमाणपत्र द्यायचं की नाही द्यायचं. तुमच्या काही त्रुटी असतील तर तो त्रुटी काढून देईल. त्या त्रुटी दूर केल्यानंतर मग तुम्हाला प्रमाणीकरण संस्था जे आहे ते प्रमाणीकरण प्रमाणपत्र दिसतं. त्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही पर्यायामध्ये असतात. एक तर तुमचं सॉफ्टवेअर पण आहे आणि एक मॅन्युअल पण आहे. NPOP मध्ये जर का तुम्ही थर्ड पार्टी करत असाल एक्सपोर्टसाठी प्रमाणीकरण, तर तुम्हाला ट्रेसनेट नावाचं सॉफ्टवेअर वापरावं लागतं. ज्याच्यामध्ये तुमची सगळी मूलभूत माहिती जी आहे ती भरता आली पाहिजे.
हे खूप किचकट नियमावली वगैरे केले, मात्र मी तुम्हाला साध्या सोप्या शब्दात सांगतो. कारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. कोणी जर का विचारलं का हमारा नाम रजिस्टर हुआ क्या म्हणजे काय, ते प्रेसनेट मध्ये टाकलं तर होऊन जाईल. जसं आता ॲग्री स्टॅक नंबर तुम्ही सगळे काढतात वगैरे, केवायसी करावं लागते करत, तसं हे प्रमाणीकरणाचं पण एक केवायसी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डेटा फीडअप करावा लागतो. किंवा तुम्ही नाही केला तर कोणती तुमची एजन्सी असेल, जी फार्म प्रोड्युसर कंपनी असेल किंवा एखादी NGO असेल किंवा एखादी ट्रस्ट असेल, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता प्रमाणीकरण. त्याचा PGS मध्ये पण तुम्हाला काय, PGSच्या इंडियाच्या साईटवर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना इंडिव्हिज्युअल फार्मर किंवा ग्रुप फार्मर्स त्याच्यामध्ये करावंच लागतं. पण जेव्हा तुम्ही त्या सॉफ्टवेअर ते अर्ज करता तर ते ग्राह्य धरले जातं. त्याच्यानंतर तुमच्या अपेक्षा साधारणतः त्याला किती कालावधी लागतो ते पण सांगतो. अर्ज दिल्याच्या 14 दिवसांमध्ये प्रत्येक प्रमाणीकरण संस्थाला, जो PGS असो किंवा NPO असो, तुम्हाला तो निर्णय देणे आवश्यक आहे. 14 दिवसामध्ये तुम्हाला प्रमाणीकरणाची म्हणजे ऍक्सेप्ट ऑर रिजेक्ट ऍप्लिकेशन हे त्याचा अधिकार असतो, तो करावा लागतो. त्याच्यानंतर मग त्याच्या 1 महिन्यानंतर मग म्हणजे तुम्हाला त्याची तपासणी करणं आवश्यक बनतं. त्याच्यामध्ये जर का काही त्रुटी आढळल्या तर ते मात्र तुम्हाला 30 ते 60 दिवसामध्ये दूर कराव्या लागतात. म्हणजे 2-3 महिन्याचा कार्यक्रम आहे प्रमाणीकरण. म्हणजे लगेच आज अर्ज दिला की उद्या प्रमाणपत्र निघतं असं कुठं होत नाही, बरं का. आणि याच्यामध्ये तुम्हाला लागणारी बरीचशी कागदपत्र असतात NPOP मध्ये. त्याच्यामध्ये तुमचं ट्रेनिंग आलं, तुम्हाला प्रशिक्षण कोणी दिलं प्रमाणीकरणाच्या संदर्भात. त्याचबरोबर तुम्हाला चाचण्या, तुमच्या माती पाणीच्या चाचण्या झालेल्या आहेत का, तुमच्या उत्पादनाच्या चाचण्या झालेल्या आहेत का, तुमच्या जे रेकॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या डायऱ्या ठेवावं लागणार नोंदणी करून की आज मी हे खत वापरलं, आज हे औषध वापरलं, तर आज गाई किती आहेत, म्हशी किती आहेत, त्याच्यामध्ये केवढा चारा किती दिला जातो. जर का गांडूळ खत कोणी तयार करून आणत असेल तर गांडूळ खताचा पण रेकॉर्ड त्याला ठेवावा लागतो की किती आणलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बियाणं पण तुम्ही कुठून आणलं. आपल्याकडले आजकाल जे बियाण्याचा